सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली गेली। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात 5 वर्षाची शिक्षा सुनावली गेली आहे। काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। 5 वर्षाचा तुरुंगवास सुनावलाय। काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात 5 वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे। 5 वर्षाचा तुरुंगवास सुनावला गेलाय। केदार यांना 12.5 लाखांचा दंड सुद्धा सुनावला गेलाय। तर काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना 5 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्या अडचणी वाढल्या। 12.5 लाखांचा दंड सुद्धा सुनावला गेलाय। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर आपल्या सोबत जोडल्यात। कल्पना, नक्कीच जगदीश, आता जो आहे तो निर्णय कोर्टाने सुनावलेला आहे। 12 वाजता जर आपण पाहिलं असेल तर आरोपी आहेत असं कोर्टाने सांगितलेलं होतं। 9 आरोपी होते, त्याच्याबद्दल 6 जण जे आहे ते दोषी त्यांनी करार केले होते कोर्टाने आणि 3घांना निर्दोष सुटका दिली होती। पण आता जे आहे कोर्टाने जे 6 आरोपी होते सुनील केदार आणि त्यांच्यासह इतर 5 जे होते त्यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे आणि 12.5 लाख रुपये प्रत्येकी दंड जो आहे तो ठोठावला आहे। त्याच्यामुळे आता सुनील केदार यांच्या अडचणीत जो आहे तो वाढ झालेली दिसत आहे। कारण आता ज्या न्यायालयामध्ये केस सुरू होते, जिथं निर्णय देण्यात आला त्या कोर्टामध्ये आता त्यांची बेल होऊ शकत नाही। त्यांची 3 वर्षाच्या आतमध्ये जर शिक्षा झाली होती तर त्यांना आता तिथे सेंटेन्स ऑफ सस्पेन्शन म्हणून अर्ज लावला असता आणि त्यांना बेल मिळाली असती। पण आता त्यांना सेशन कोर्टात जावं लागेल। त्याच्यामुळे आता त्यांना जेलमध्ये पाठवतात का ते बघावं लागेल। त्यांची वरच्या कोर्टामध्ये जे आहे ते आता त्यांना बेलसाठी अप्लाय करावं लागेल। पण आता कोर्टाचा वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे आता त्यांना वरच्या कोर्टात जे बेल आहे ती मंगळवार नंतरच लावता येणार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या अडचणीत जे आहे ते वाढ आपण झालेली पाहतोय। कारण मुख्य आरोपी जे होते ते सुनील केदार होते आणि 5 वर्षांची शिक्षा कोर्टाने जी आहे ती त्यांना सुनावलेली आहे। कारण तेच मुख्य आरोपी होते आणि 1999 मध्ये ते त्या बँकेचे अध्यक्ष होते आणि इतर 5 जण होते, त्यांना देखील 6 आरोपी होते त्यांच्यासोबत, त्यांनाही 5-5 शिक्षा आणि वेगवेगळे कलम लावण्यात आले होते। 409, 406, 120B अशा अंतर्गत जे आहे 12.5 लाखांचा दंड जो आहे प्रत्येकी तो ठोठावण्यात आलेला आहे। दरम्यान कल्पना, नेमका हा घोटाळा काय होता? सुनील केदार यांचं नाव नेमकं कुठल्या घोटाळ्यात समोर आलंय? आपण जर पाहिलं असेल तर 2001 आणि 2002 मधला हे जे आहे ते सगळं प्रकरण आहे। 2001 आणि 2002 मधलं त्यावेळी जिल्हा बँक जी होती त्याच्यामध्ये सुनील केदार हे अध्यक्ष होते आणि त्यावेळी तो बँकेमध्ये होते शेअर्स मार्केटमध्ये आणि तेव्हा त्यानंतर 2002 मध्ये ही केस दाखल करण्यात होती आणि त्यानंतर 25 होते ते रिकवर झालेले होते। पण 125 कोटी रुपये होते तो घोटाळा होता आणि त्याचंच जे प्रकरण 30 वर्षानंतर आता हा निर्णय लागलेला आहे। बँकेने जे 125 कोटी रुपये होते ते शेअर्स मार्केटमध्ये अडकवले होते आणि ते नंतर जे कंपनीचे शेअर्स होते त्या कंपन्या बुडाल्या होत्या आणि पैसा जो आहे तो संपूर्ण जो आहे तो पैसा कंपन्यामध्ये बुडाला होता आणि म्हणून ती केस सुरू होती। आणि त्याच्यामध्ये आता सुनील केदार आहे त्यावेळेस 1999 मध्ये ते अध्यक्ष होते आणि त्यांना म्हणून दोषी जे आहे ते कोर्टाने ठरवलेलं आहे आणि त्यांना ही शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आली आहे। धन्यवाद कल्पना दिलेल्या माहितीबद्दल। तर नेमका घोटाळा काय होता तो समजून घेऊयात। जिल्हा बँकेच्या पैशातून 125 कोटींचे शेअर्स खरेदी केले होते। ज्या कंपन्यांचे शेअर खरेदी केले ती दिवाळखोर झाली। कंपन्यांनी रोख्यांचे पैसे परत दिले नाहीत। शेअर घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे दिला होता। 2002 मध्ये सीआयडी कडून कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं। हा अशा प्रकारचा घोटाळा होता आणि त्या संदर्भात आता सुनील केदार यांना 5 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। तसेच 12.5 लाखांचा दंड सुद्धा ठोठावला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।